पाहिजे, लोकांचे पर्यंत आपण गेलो पाहिजे, हा मुळात हेतू असल्यामुळे आणि मगाशी मी उल्लेख केला काही रोड रस्ते नाल्या हा विकास नाही, तर त्यासाठी मन मनगट आणि मस्तक हे सुद्धा बळकट झालं पाहिजे. म्हणून त्या माध्यमातून संपूर्ण जिल्हाभर भजन स्पर्धा असेल, क्रिकेटच्या स्पर्धा असतील, या संपूर्ण जिल्ह्यात आयोजित केलेल्या आहेत. भजन स्पर्धेला एवढा जोरदार प्रतिसाद आहे, कारण आपल्या जिल्ह्यात चाललं काय, आपला जिल्हा काय आहे. गाडगे महाराजांचा हा जिल्हा, तुकडोजी महाराजांचा हा जिल्हा, भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा हा जिल्हा, आणि या जिल्ह्यात जर बेलाचं पान आणि त्यांना ते चिटकवलं म्हणजे पूर्व पास होतात, हे जर कुठं विचार रुजवले जात असतील तर निश्चितच आपण गाडगे महाराजांच्या विचारांना, तुकडोजी महाराजांच्या विचारांना हे कुठेतरी थांबलं पाहिजे. लोकांपर्यंत तुकडोजी महाराजांचे विचार गेले पाहिजेत, घराघरापर्यंत पोहोचले पाहिजेत. हा खरा या मागचा उद्देश आहे. कारण जर बेलाच्या पान श्रद्धा ही प्रत्येकाच्या मनात असली पाहिजे. धर्माची श्रद्धा आता ही सांघिक खेळ आहे, ह्या सांघिक खेळ आहेत, त्याच्यात सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे मुलं खेळतात. मग ते पाहिजेत नाही की हे टमक्या जातीचे आहेत आणि ह्या अमक्या जातीचा आहे. त्याचं एकच लक्ष असते की तो विरोधकांवर आपली चाल कशी होईल आणि विरोधकांना आपण कसं पछाडू, कसं नामावरण करू, कसा त्यांचा पराभव करू, एवढाच उद्देश असते. मग तिथलं जात, धर्म, पंथ हे सगळं गौण असते. तशीच ही शिकवण आज आपल्याला महापुरुषांच्या विचारातून पाहायला मिळते. जर बेलाच्या पानाला चिटकवल्या जर पूर्वपात झाले असते, धोत्र्याचं पान वाहिल्यानंतर जर नोकऱ्या भेटल्या असत्या तर काय बेरोजगारी राहिली असती. जो तो गेला असता, धोत्र्याचं पान तोडलं असतं. हे श्रद्धा, श्रद्धेच्या बाबतीत कुठेही दुमत नाही. देव हा आपापला देव आहे, त्या देवाचं नामस्मरण म्हणा, चिंतन म्हणा, त्याचं आचरण म्हणा, हे केलं गेलं पाहिजे. परंतु कसं आहे होते, मुंह में राम बगल में शुरी असं चालू आहे. जर यांच्या विचारात जर राम असला तर ही परिस्थिती आज दिसली नसती. खऱ्या अर्थानं रामराज्य ज्यावेळेस येईल की ज्यावेळेस यांच्या विचारात राम राहील, करणीत राम राहील, बोलण्यात नाही राम, करणीत राम पाहिजे. हे सगळं कुठंतरी थांबलं पाहिजे. याच्यासाठी हा सगळा आटापीठ आहे. म्हणून या स्पर्धा आहेत, म्हणून हे भजन आहे, म्हणून हे सगळं आहे. या निमित्तानं मी आदरणीय यशोमतीताई असतील, बबलू असतील, यांना सर्वांना धन्यवाद देतो की हे चांगलं काम आज काँग्रेसच्या माध्यमातून या जिल्ह्यात राबवले जात आहे. म्हणून धन्यवाद देतो. आणि या क्रिकेटच्या सामन्याचं उद्घाटन राहुल भाऊंनी केलंच. पुन्हा हे उद्घाटन त्यांच्या वतीने आणि सगळ्यांच्या वतीनं झालं असं जाहीर करतो. मला इथं बोलावलं, अचलपूर तालुका काँग्रेस कमिटीनं आदर सत्कार केला, त्याबद्दल मी अचलपूर तालुका काँग्रेस कमिटीचा आणि युवक काँग्रेस कमिटीचा मी आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करतो. त्याचप्रमाणे सर्व बहुजन महापुरुष व थोर पुरुषांना अभिवादन करतो. आजची तरुणाई व्यसनाच्या माग, विविध प्रकारच्या नवीन प्रकारच्या व्यसनाच्या माग लागत असताना, बिघडत असताना खेळाचं आयोजन हा खूप समाजोपयोगी आणि मोलाचा विषय आहे. हा संपूर्ण राज्यभर, देशभर
भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून राबवल्या जात आहे त्यासाठी मी शुभेच्छा देतो आणि अचलपूरचं आयोजन चांगल्या प्रकारे केलं त्याबद्दल सर्व आयोजकांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि ही टुर्नामेंट चांगल्या प्रकारे झाली पाहिजे, चांगल्या प्रकारे व्हावी यासाठी सुद्धा शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. स्वागत के लिए आदरणीय बलवंत भाई वानकडे दर्यापूर मतदार क्षेत्राचे उधर जाएंगे तो एक मिनट वो जरा बैकग्राउंड मारने के बाद आएगा बोल दो प्रमुख मेहमानों ने यहाँ पर मतदार संघों के आमदार